नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. शुक्रवारी सोलापूर येथे जगातलं सर्वात मोठं कामगारांसाठीचं गृहकुल हे लोकार्पण होत आहे. 30,000 घरं बांधली जाणार आहेत. त्यातली 15,000 घरं पूर्ण झाली आहेत आणि ही ती कामगारांना लोकार्पण करत आहेत. बरं, हा प्रकल्प संकल्पना याची आणि याचा पाठपुरावा माजी आमदार नरसय्या आडम हे कम्युनिस्ट आमदार. ते कम्युनिस्ट आमदारांनी म्हटलंय की बघा, या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, हे कोणाची विचारसरणी काय आहे याचा अजिबात विचार करत नाहीत. सामान्य माणसाला घरं मिळाली पाहिजेत यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. हे कोण म्हणते? नरसय्या आडम, कम्युनिस्ट माजी आमदार म्हणतायत. जेव्हा भूमिपूजन समारंभाच्या वेळेला आडम मास्तर उपस्थित होते तेव्हा कम्युनिस्ट पार्टीने त्यांच्यावरती कारवाई केली होती, त्यांना नोटीस बजावली होती. तीच कम्युनिस्ट पार्टी आता नरसय्या आडम यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. अतिशय अप्रतिम संकल्पना त्यांची होती की गरिबांना घरं मिळाली पाहिजेत. हा आमदार कसा की ते आमदार झाल्यावर झोपडपट्टीत राहत होते. झोपडपट्टीत राहणारा कम्युनिस्ट पक्षाचा हा आमदार. आई विडी कामगार, वडीलही कामगार आणि झोपडीत ते राहत होते. जेव्हा आमदार झाले तेव्हा एक मंत्री सोलापुरात आले होते आणि ते आमदाराच्या घरी गेल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की आपल्यातला एक आमदार झोपडीत राहतोय. आणि मग त्यांनी शरद पवारांना सांगितलं आणि म्हाडाच्या अंतर्गत त्यांना घर देण्यात आलं. अजूनही त्यांच्या राहणीमध्ये काहीही फरक पडले नाही. अतिशय साधी राहणी आणि आपलं आयुष्यच कामगारांसाठी वेचायचं असं नरसय्या आडम यांनी ठरवलं आणि त्यातून विडी कामगारांसाठी 10,000 घरकुलं बांधली. आणि सगळ्याच कामगारांच्या अडचणी असतात. आता केंद्र सरकारचा एक प्रकल्प असा आहे की कुठल्याही माणसाला, कुठल्याही बेघर माणसाला जर घर पाहिजे असेल पहिल्यांदा, त्या प्रथम घरासाठी 2.5 लाख रुपयाची मदत केंद्र सरकारकडनं केली जाते. मग तुमचं उत्पन्न काय वगैरे याचा काहीही संबंध नाही. या कामगारांना या योजनेअंतर्गत 5 लाखाच्या घरामधले 2.5 लाखाची ही सूट मिळाली आणि उर्वरित 2.5 लाखाचं कर्ज अतिशय कमी व्याजात ते देण्यात आलं आणि त्यातून कामगारांचं संकुल उभं राहतंय, त्याचं लोकार्पण होतंय. महत्त्वाची बाब अशी आहे, इकडे एक कम्युनिस्ट आमदार सांगतोय की आमच्या देशाचे पंतप्रधान हे कुठली विचारसरणी आहे असा विचार न करता लोककल्याणासाठी म्हणून ते सर्वांच्या पाठीशी उभे राहतात. आणि हाच अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 2 भिन्न विचारसरणी म्हणजे भाजप आणि कम्युनिस्ट यांचं कुठं जमायचं काहीच संबंध नाही. तरी देखील कम्युनिस्टांना असं वाटतं की हा पंतप्रधान योग्य आहे आणि पंतप्रधानांनी ते कम्युनिस्ट आहेत का कोण आहेत ह्याचा विषयच येत नाही ना. कोण योजना आणली, ते सगळं करतायत कामगारांसाठी, इथल्या गरीब माणसासाठी. मग ते माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत मी त्या केल्या पाहिजेत, कारण मी या देशाचा पंतप्रधान आहे. असं एक व्यापक विचारसरणी घेऊन जी काम करणारी मंडळी आहेत त्यातनं खरंच. आणि बघा, जगातला सर्वात मोठा प्रकल्प, जगामध्ये कामगारांसाठी एवढी घरं कुठेही आजपर्यंत बांधली गेलेली नाहीत आणि एक चांगला योजना त्यांनी चांगली मांडली आणि त्याची अंमलबजावणी, भूमिपूजन ही नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं, लोकार्पण पहिल्या टप्प्यातलं देखील त्यांच्याच हस्ते होत आहे. अतिशय चांगली बाब आहे. बेघरांना घरं दिली गेली पाहिजेत. या देशातल्या ज्यांना नाहिरे जे वर्ग आहे त्या नाहिरे वर्गाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ही जी भावना आहे ती विकसित व्हायला पाहिजे आणि त्यामुळंच कोणत्या विचारसरणीपेक्षा देखील तो आपल्या देशाचा नागरिक आहे ही भावना लक्षात घेऊन त्यासाठीचं काम करणं हे अतिशय चांगली बाब आहे. याच पद्धतीनं आपल्या देशातल्या सगळ्या समाजासाठी काम व्हायला पाहिजे. तिकडे राजकीय विचारसरणी काय आहे याचा विचार न करता ते सगळे आपल्या देशाचे नागरिक आहेत या भावनेतून जर बघितलं, नाहीतर आपण बघतो गल्लीबोळात, मतदान दिलं नाही म्हणून लाईट लावली जात नाही, मतदान दिलं नाही म्हणून
काही जणांना जाणीवपूर्वक त्या भागातल्या लोकांना दुर्लक्ष केलं जातं, तिकडे रस्ता केला जात नाही, तिकडे वीज येऊ दिली जात नाही, अशा अनेक गोष्टी घडतात ना. आता तिकडे कम्युनिस्टांच्या वस्तीमध्ये पुढाकार घेतलेल्या आमदारांच्या पाठीशी एवढ्या मोठ्या याच्याने उभं राहणं ही सोपी बाब नाही आहे. यातून जो एक विचाराचा व्यापकपणा आहे ना, तो लोकांपर्यंत पोहोचतो. आणि खरं म्हणजे आपल्या देशाला अशा व्यापक विचाराचीच आज गरज आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.